राज्य शासनाच्या वतीने महिला सशक्तीकरण अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या या सर्व महिला भगिनींशी जे आहे तो संवाद साधण्याचा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि आपण पाहतोय भव्य असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। उदगीर शहरातील उदयगिरी महाविद्यालयामध्ये हा संपूर्ण भव्य असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 40,000हून अधिक महिला ज्या आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पावसाचा कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं आपण पाहतोय समोरच्या दिशेला भव्य असे कटआउट जे आहेत या सर्व नेत्यांच्या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्याचबरोबर मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, या सर्वांचे भव्य कटआउट या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि जोरदार तयारी जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय संपूर्ण वॉटरप्रूफ असा हा मंडप आहे आणि याच माध्यमातून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 11:30 वाजता या ठिकाणी या सर्व महिला भगिनींशी संवाद साधणार आहेत। माझी लाडकी बहीण योजना ही खरं तर राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या सर्व महिलांशी संवाद साधण्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे आहेत ते लातूर जिल्ह्यावरती आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत आणि याच माध्यमातून हा कार्यक्रम जो आज पार पडणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नक्की या महिलांना काय संदेश देतात, काय सल्ला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरचा सागर सुरवसे, TV9 मराठी, उदगीर, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।